छान असा मोगऱ्याचा गजरा आणला माझ्यासाठी आहोनी. चला आता आहे ना मस्त म्हटलं वेणी घालते. आता वेणी घातल्यानंतर गजरा पण लावून घेतलेला आहे. चला सकाळची सुरुवात झालेली आहे. 8 वाजता आहे ना आमचं पिण्याचं पाणी येतात. आता म्हटलं पहिले पाणी फिल्टर करून घेते, कारण का पाणी ना कधी जास्त वेळ राहतं, कधी केव्हा पण जातं. ह्या बॉटल पहिले घासून वगैरे नंतरच मी भरत असते त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे कसं मुलं बॉटलच घेतात. त्याच्यानंतर मग माठामध्ये पण नळी टाकून दिली फिल्टर करायला. 2 नारळ होते माझ्याकडे इथे. त्या नारळाला ना, एक नारळाला छान असं कोंब आलेलं आहे. म्हटलं चला चांगलीच गोष्ट आहे. आणि एक नारळ होतं ना, तर त्याला आहे ना काही कोंब वगैरे नाही, तर ते भाजीसाठी वापरते म्हटलं. थोडेफार आता इथे ना चहाचे भांडे होते. आता देवपूजा झाली, चहा पाणी पण झालेलं आहे. आता चला फिल्टर करून घेते आणि हे भांडे ना थोडेसे ते पण घासून घेते. इथे ना हे बघा तांब्याचं आहे ना हे ताट, आणि हा तांबे आहे माझ्याकडे. तर म्हटलं आता ते आहे ना तुमच्यासोबतच शेअर करते. मी याच्यासाठी ना पितांबरीना घासत नाही बरं का, भैया पावडर वापरते. तुम्ही पण कधीतरी भैया पावडर वापरा. 30 रुपयाला हे पॅकेट भेटतं. एवढे सुंदर पितळाचे तांब्याचे भांडे निघतात. मी पितांबरी कधीच आणत नाही, भैया पावडर आणते. एवढे सुंदर असे भांडे चकाचक निघतात. हे बघा चला धुवून पण दाखवते. आणि हे बघा सुंदर निघालेले आहे, बघू शकता. कधीतरी आणून बघा आणि घासून बघा. त्याच्यानंतर थोडीशी इथे नागलीची पेज बनवली माझ्यासाठी. खूप पौष्टिक असते आणि याने रक्त पण वाढतं, त्याच्यासाठी मी रोजच घेत असते. आता थोडीशी त्याच्यात थोडीशी मेथीची पानं पण घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता सकाळची वेळ आहे. म्हटलं चला आता स्वयंपाकाची सुरुवात. आता पहिले नेहमीच डाळ भात करायलाच लागतो मला, कारण का आमच्या घरामध्ये त्याच्याशिवाय होतच नाही. डाळ भात, त्याच्यानंतर सुकी भाजी, चपाती असं आमचं जेवण असतं. चला भात पण शिजलेलं आहे. आता इथे डाळ पण शिजलेली आहे. डाळीची फोडणीची पण तयारी आता इथे बघा हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो सगळं कापून घेतलेलं आहे फोडणीसाठी. चपात्या काही करायच्या नाही, रात्रीच्या 2-3 चपात्या होत्या शिल्लक. आता त्या मस्त मी गरम करून घेते. आता जेवायच्या वेळेसच गरम करायचे, म्हणजे त्या छान लागतात. आता इथे ना तेलावर नाही गरम करायच्या, नेहमी तुपावर गरम करायच्या. आणि हे बघा असे कमी गॅस ठेवायचा, मस्त दोन्ही बाजूने छान अशा गरम करायच्या आणि अगदी गरम गरम खायच्या. तुम्ही करून बघा, एवढ्या सुंदर अशा चवीला लागतात. आणि शिळी चपाती कधीच टाकायची नाही. चला त्याच्यानंतर आहे ना दूध गरम करून ठेवलेलं होतं. आज मला दही टाकायचं होतं. दूध पण कोमट झालेलं आहे, एकदम थंड पण नाही. आणि इथे इरजण आहे डब्यामध्ये. थोडंसं आता याच्यातून घेते इरजण आणि ह्या पातेल्यामध्ये टाकते. आणि आता दही बनवून घेते. दही खाण्यासाठी शक्यतो नाही बनवत मी. मला आहे ना देवाला कसं थोडंसं ना पंचामृताने मी देवांवर आंघोळ घालत असते, तर त्याच्यासाठी लागतं मला. चला धन्यवाद.